तर मित्रांनो इकडे सीन बघू शकता तुम्ही, अनबिलिव्हेबल म्हणजे एकच नंबर सीन वाटतो इथला, खतरनाक सीन वाटतो। जय शिवराय मित्रांनो, मी दिलीप बिरावास पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। तर आज आलो आपण बोरवलीमध्ये नॅशनल पार्कमध्ये कान्हेरी केव्जला। तर बघू शकता इथे आहे कान्हेरी केव्ज म्हणजे कान्हेरी लेणी। तर आपण जाणार आहोत कान्हेरी केव्जला, पाहणार आहोत इकडचा व्ह्यू कसा आहे। तर आज वीकेंड आहे, सॅटर्डे आज, आणि वीकेंड असल्या कारणामुळे गर्दी सुद्धा खूप आहे। तर बघा इकडे गर्दी। तर फायनली चला आपण जाऊया आता कान्हेरी केव्जला। तर चला। तर मित्रांनो आपल्याला कान्हेरी केव्जकडे जात असताना दर्शन होतं ते म्हणजे या सह्याद्रीमध्ये हिरव्यागार अंगांची चादर ओढलेल्या सुंदर अशा निसर्गाचं, आणि या निसर्गाचं दर्शन झाल्यानंतर आपण जाऊन पोचतो ते म्हणजेच कान्हेरी केव्जकडे। कान्हेरी केव्जकडे जात असताना आपल्याला बसची सेवासुद्धा आहे, आणि ही बस पर पर्सन 10 रुपये घेते। पण आपल्याला जर ट्रेकिंग करून जायचं असेल तर पाऊण किंवा 1 तास चालल्यानंतर आपण जाऊन पोचतो ते म्हणजे इकडचा व्ह्यू खूपच सुंदर आहे। बघा इकडे झरणासुद्धा वाहतोय आता। हा इथे वॉटरफॉल आहे मोठावाला, खाली गेल्यानंतर तो खूप मोठ्या प्रमाणात पडतो। आणि इकडे व्ह्यू बघा, पायऱ्यासुद्धा चढाव्या लागतात आपल्याला, खूप भारी वाटतं वरती येऊन। लेण्यासुद्धा खूप आहे तिकडे, आपल्याला ऑलरेडी लेट झालं आहे त्याच्यामुळे आपण पूर्ण एक्सप्लोअर तर करू शकत नाही। तर मित्रांनो इकडे सीन बघू शकता तुम्ही, अनबिलिव्हेबल म्हणजे एकच नंबर सीन वाटतो इथला, खतरनाक सीन वाटतो। बघा मित्रांनो इकडे एकदम खतरनाक व्ह्यू आहे, कारण का खूपच भारी वाटतं। तिकडे बघा वरती पायऱ्यांवरून पाणी येतं छोट्या। आपल्याला खूप लेट झालं आहे म्हणजेच, आणि आपल्याला 5 वाजेपर्यंतच्या आत खाली उतरायचं आहे। आपण ऑलरेडी आलो, आता आपल्याला 3 साडेतीन आताच झाले आहेत। तिकडे हा पाणी, आणि या पाण्याच्या इथे जाऊन सुद्धा देत नाही, कारण का तिथे एकदम वेगळ्याच प्रकारचा व्ह्यू दिसतो इथे नाही बा। इकडे बघा अशा पद्धतीमध्ये केव्ज आपण बघतच आहोत। तर अशा पद्धतीमध्ये इकडे केव्ज आहेत, हे बघा। हे बघा अशा टाईपमध्ये इथे केव्ज आहेत, बघत असाल। हे आपण म्हणतो जुन्या काळातील आहे तिथे केव्ज। इकडे बघा हे बघा मित्रांनो कशा टाईपमध्ये इथे। हे बघा मित्रांनो इकडे आल्यानंतर खूप खतरनाक व्ह्यू वाटतो। हा बघा संपूर्णपणे धोक्यामध्ये हरवलंय कणी। तर मित्रांनो बघू शकता तिकडे सुद्धा खूप वरती एकदम खतरनाक असा व्ह्यू येतोय आपल्याला। आणि नेक्स्ट टाइम पुन्हा येऊ आपण एक्सप्लोर करण्यासाठी, कारण का आता आपल्याकडे वेळसुद्धा नाही। आपण लवकर येऊ आणि त्यावेळेला तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करू। बट आताचा व्ह्यू आहे तो सुद्धा अनबिलिव्हेबल आहे, म्हणजे डोळ्याला विश्वास नाही बसणारा असा सुद्धा व्ह्यू आहे आताचा इकडे बघा। तर इथे आल्यानंतर जो सीन दिसतो, आता धुकेसुद्धा गेले त्या कारणामुळे आता थोडंफार खुलं दिसतंय आपल्याला, संपूर्णपणे हिरवं दिसतंय। ज्यावेळेला इथे धुके असतात त्यावेळेला इथे काहीच दिसत नाही, पण आता जो सीन दिसतोय हा खूप वेगळ्याच प्रकारचा आहे। इकडे बघा इकडे पायऱ्यासुद्धा दिसत असतील तुम्हाला, वरती जायचं आहे आपल्याला तिथून। तर जाऊया आपण तिथून आणि पाहूया वरती आपल्याला काय पाहायला मिळते। इकडे बघा खूप वेगळ्याच प्रकारचं एक आपल्याला चित्र पाहायला मिळते बघा। आणि इकडे बघा चढायला सुद्धा खूप भारी आहे। इथे बघा इथे आल्यानंतर आपल्याला पाण्याची टाकी पाहायला मिळते। इकडे केव्स आहे, इकडे बघा। तर मित्रांनो इथून व्ह्यू बघा कशा पद्धतीचा येतोय आपल्याला। तर मित्रांनो आपण आताच्या भागामध्ये एवढंच पाहणार आहोत, कारण का आपल्याला लेट सुद्धा खूप झालेलं आहे, आणि आता वाजलेले 4 साडेचार झाले आहेत, आणि आपल्याला 5 वाजता इथून खाली उतरायचं आहे कंपल्सरी। तर आपण या भागामध्ये आपण एवढंच पाहणार आहोत। ज्यावेळेला आपण
नेक्स्ट वेळेला आपण पुन्हा इथे येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला पूर्णपणे नक्की काय आहे आल्यानंतर आपल्याला कुठे काय पाहायला मिळतं ते मी संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला भेटूया आता डायरेक्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय बाय. जय भवानी, जय शिवराय.